लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सुरक्षा रक्षकानं रुग्णाला इंजेक्शन दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। 16 जूनला हा प्रकार घडला। त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं बातमी लावून धरल्यावर अखेर या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे। संबंधित सुरक्षा रक्षकासह एका परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुरक्षा रक्षक याने तेथे अधिपरिचारिका हजर असताना इंट्राकॅथमधून एक इंजेक्शन दिले। त्यामुळे त्या रुग्णाला रक्तस्राव झाला। त्यामुळे त्या रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण झाला। अशा वैद्यकीय अधीक्षक यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर येथे कलम 308 34 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल असून अधिक तपास चालू आहे। आमचे लातूरचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांना अधिक विचारूया। नितीन, आपण ही बातमी दाखवली म्हणून याला वाचा तरी फुटली। हा एकदाच प्रकार झालेला नसेल, या आधी देखील अनेकदा असा प्रकार घडलेला असणार आहे, काय अधिक सांगाल? नक्कीच लातूरचं शासकीय वैद्यकीय रुग्णालय जे आहे ते नेहमी यांना ज्या कारणाने सतत चर्चेमध्ये असतं। औषधांचा पुरवठा असेल किंवा सोयी सुविधा रुग्णांच्या बाबतीत असतील त्या अत्यंत अपुऱ्या असल्यामुळे यांना त्या कारणाने रुग्णालय नेहमीच चर्चेमध्ये राहिलेलं आहे। या आधी देखील अशा अनेक घटना झालेल्या आहेत या हॉस्पिटलमध्ये। मात्र या आधीच्या घटनांमध्ये कुठल्याही प्रकारची कोणत्याही कर्मचाऱ्यावर किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यावर या ठिकाणी कारवाई झालेली नव्हती। मात्र या प्रकरणामध्ये ज्या दिवशी एका सुरक्षा रक्षकाने पेशंटला इंजेक्शन दिल्याचा प्रकार आपण उघडकीस आणला होता, त्यानंतर ही बातमी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून लावून देखील धरली होती। ही बातमी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या बातमीचा विचार करून संबंधित डीनला आदेश दिलेले होते। त्यानुसार डीनने एक चौकशी समिती नेमली होती आणि त्या चौकशी समितीमधून ज्या सुरक्षा रक्षकाने त्या पेशंटला इंजेक्शन दिलं होतं त्यामुळे त्या पेशंटला रक्तस्राव देखील झालेला होता आणि ही अत्यंत गंभीर बाब असल्यामुळे इथल्या वैद्यकीय अधीक्षकाच्या फिर्यादीनुसार लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। 308 भादवीप्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये सुरक्षा रक्षक आणि एक परिचारिका यांना दोषी धरण्यात आलेला आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।